हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी चाय ठेवला होता. सगळ्यांनी चाय वगैरे घेऊन घेतला आणि नंतर मला करायचा होता स्वयंपाक. कारण स्वयंपाक हा फार महत्त्वाचा आहे. आज मला बरं वाटत नव्हतं कारण खूपच घाम येत होता. माहीत नाही का, तर वातावरणही खराब होतं त्यामुळे खूप घाम येत होता आणि नंतर मग बीपी स्लो झाल्यासारखंच होतं. मला नेहमीचाच माझा प्रॉब्लेम आहे, खूपच गडल्यासारखं वाटते. परंतु तब्येतही ठीक नसली तरी स्वयंपाक वगैरे तर करून घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे मग मी सकाळी सकाळी स्वयंपाक करायसाठी घेतला. माझ्या पृथ्वाला ना जे मूग असते ना अख्खे, त्याची उसळ खूप आवडते. म्हणजे ते भिजत घालून जे आपण त्याची भाजी बनवतो ते तिला खूप आवडते. तर पृथ्वा म्हणत होती कालपासून की मम्मी याची भाजी कर. त्यामुळे मग मी सकाळी तेच भाजी करून घेतली. अशी सुकीच केली होती. आणि आज वरण भाताचा कुकर पण लावलेला नव्हता. कारण कसं आहे की वरण भात वगैरे भाजी पोळी एवढं सगळं करणं माझ्याकडून शक्य नव्हतं. कारण खरंच मला आज बरं वाटत नव्हतं. खूपच बीपी लो झाल्यासारखं वाटत होतं आणि चक्करही येत होता माझ्या चेहऱ्यावरून. तुम्हाला ते कळतच असेल. परंतु खूप 2-3 दिवस झालेले होते मी पूजा काही केलेली नव्हती काही कारणामुळे. तर हा कॉर्नर इतका खराब झालेला होता आणि देवाच्या जवळ जर चांगलं नसेल तर मला मग झोपही येत नाही आणि प्रसन्नही वाटत नाही. तर चल म्हटलं देवाचे भांडे वगैरे आज घासून घ्यायचे होते आणि देवही घासायचे होते. मला खूप क्लीन करायचं होतं. कारण 2-3 दिवस जर आपण एका ठिकाणी हात लावला नाही ना तर पूर्ण जाडे वगैरे असं धरून जाते. कारण आमच्या घराला काही वॉल पुट्टी वगैरे केलेली नाही आहे. म्हणजे प्लेन वगैरे काही केलेलं नाही आहे. बघू आम्ही नंतर कलरिंग वगैरे करणार आहे. तर जे खरबड भिंती आहे ना त्यामध्ये जास्त अशा कातिंगा वगैरे होते आणि त्यामुळे झुरळ वगैरे जाड्या खूप होते. तर नेहमीच वरच्यावर क्लीन करावं लागते. तर मग मी देवाचे भांडे वगैरे घासण्यासाठी घेतले. मी भैया पावडरने देवाचे भांडे नेहमी क्लीन करत असते जर घाईचं माझं असलं तर. आणि आज माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला काही असं बरं वाटत नव्हतं. परंतु हे असं गजगज असलेलं मला काही आवडत नाही. त्यामुळे मग मी भांडे घासण्यासाठी घेतले आणि मी भैया पावडरनेच घासत होती भांडे. नाहीतर मग मी रांगोळी आणि जे लिंबू असते ना आपलं खायचं त्यांनीसुद्धा घासत असते. म्हणजे लवकर भांडे खराब होत नाही. किंवा मग धारा लिक्विड एक मिळतं, धारा लिक्विडने तर खूप 2-3 महिने खराब होत नाही. परंतु आज मी भैया पावडरने जे लवकर होणारं काम होतं ते करायचं होतं मला आणि क्लीनही झाले पाहिजे हाही उद्देश होता. तर मग मी भैया पावडरनेच भांडे घासायसाठी घेतले. भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर मग धुवून घेत होती. मी घरामध्ये हे भांडे देवाचे घासत असते. ते बेसिंगमध्ये वगैरे काही घासत नाही. एका टोपल्यामध्ये ते जे पाणी होतं धुण्याचं ते टाकत होती, जमा करत होती आणि बकेटमध्ये पाणी आणलं होतं त्याने धुवून घेत होती. आणि नंतर मग पुसून वगैरे घ्यायचे हे भांडे. तसंही हे 8 दिवसात खराबच होते आणि पाऊस चालू आहे आणि आमचं जे कॉर्नर आहे ना देवाचं ते दाराजवळ आहे आणि वर व्हेंटिलेटर आहे. तर त्या व्हेंटिलेटरमधून खूप सारं पाणी येते आणि हे जे तांब्या पितळीचे भांडे आहे त्याला बिलकुल पाणी वगैरे सहन होत नाही. तर माझे बरसातीत भांडे खूपच खराब होते जेव्हा पावसाळा असते तेव्हा. तर मी हे वरच्यावर क्लीन करतच असते, घासतच असते. त्यामुळे चला म्हटलं भैया पावडरनं साज क्लीन करून घ्यावं म्हणजे फास्टमध्ये काम होऊन जाईन आपलं. आणि नंतर मग भांडे फायनली धुणं वगैरे झाले आणि खाली थोडंसं पाणी सांडलेलं होतं तर मग मी ते पण क्लीन करून घेतलं. म्हणजे पृथ्वा वगैरे छोटी आहे आणि इकडे तिकडे चक्रा मारत असते आणि हिचे पप्पाही मारत असते. तर स्टाईलवर थोडं जरी पाणी असलं तरी घसरून पडण्याची शक्यता असते. कारण या पांढऱ्या स्टाईलवर ना पाणी वगैरे काहीच दिसत नाही. मी खूपदा पडता पडता वाचलेली आहे. तर मग मी पाणी वगैरे सांडून असलं की ते काही जास्त वेळ ठेवत नाही. कारण मुलं वगैरे पडले लागण्याची भीती कशाला. त्यामुळे मग मी कापड घेऊन पूर्ण पाणी वगैरे स्वच्छ करून घेतलं. तशी तर मी सकाळीच फरची वगैरे क्लीन करून घेतली होती. सगळे कामं माझे झालेले होते कारण मला बरं वाटत नव्हतं आणि फास्टमध्ये सगळं करून घेतलं. कारण दिवस जसा जसा उजाडते तसं तसं आपले कामं काही लवकर होत नाही आणि सकाळी जेवढे करून घेतले तेवढे लवकरच होते. तर चला म्हटलं आज लवकरच करून घ्यावे. परंतु पूजेसाठी मला खूप वेळ लागणार होता आज. कारण 2-3 दिवसापासून मी काही पूजा केलेली नव्हती काही कारणास्तव. आणि माझं बाळ म्हणजे पृथ्वाही नाही का खूप म्हणजे जास्त काही मोठी नाही आहे, ती 10 वर्षाचीच आहे. तिला काय तेवढं पूजा वगैरे करा. आतापासून मी एवढ्या जबाबदाऱ्या काही सोपवत नाही. एखाद्या दिवशी ती करते बिचारी. आणि नंतर मग मी भांडे वगैरे पुसून घेत असते एका कापडाच्या साह्याने आणि उन्हामध्ये वाढवत असते. तर पोर्चमध्येच त्याला वाढायला ठेवले मी भांडे. कारण कसं आहे की या जर भांड्याला पुसलं नाही तर पटकनच डाग पडतात. तर लवकरच असे भांडे वगैरे हे पुसून वाढवा लागते. थोडे 8 दिवस तरी टिकले पाहिजे. आता एवढी सारी मेहनत घेत आहे तर त्यामुळे मग मी उन्हामध्ये. आणि छोटे छोटे माझ्याकडे खूप भांडे आहेत तांब्या पितळीचे. मला घ्यायचा खूप हौस आहे. याच्याहीपेक्षा जास्त आहे जे वर मी सज्जावर ठेवून दिलेले आहे. मला तांब्या पितळीचे भांडे घ्यायचा खूपच म्हणजे हे आहे आणि माझ्या घरी असले तर मला खूप चांगलं वाटते. मी जेव्हा केव्हा कोणत्या तीर्थावर जाते किंवा
बाहेर मार्केटमध्ये जाते आणि चांगलं जर भांडं दिसलं तर मग मी ते घेऊनच येते. परंतु कसं आहे, क्लीन करायसाठी खूपच आपल्याला वेळ लागतो ना हे भांडे, आणि घ्यायला काही वाटत नाही, परंतु क्लिनिंगचंच मोठं कठीण काम आहे ना. तर कधी कधी नको पण वाटते, परंतु कसं आहे, देवाजवळ जर असे भांडे असले तर चांगलं वाटते. त्यामुळे मग मी घेतलेले आहे. खूप सारे भांडे आहे माझ्याकडे. क्लीन करायसाठी मला भरपूर वेळ लागते, याहीपेक्षा जास्त आहे, परंतु भरपूर भांडे मी ठेवून दिले आहे. जेव्हा केव्हा वेळ पडते, म्हणजे सणासुदीला वगैरे मी बाहेर काढत असते त्यांना. आणि नंतर मग देवाचे भांडे वाढत तोपर्यंत मी कणिक वगैरे मडून घेतली, कारण भाजी झालेली होती परंतु चपात्या काही झालेल्या नव्हत्या. आणि पृथ्वाच्या पप्पाला जायचं होतं. पृथ्वाची काही स्कूल लागलेली नाही, आणखी 16 तारखेला लागणार आहे. तिचे पुस्तकही घ्यायला जायचं होतं आम्हाला, परंतु आज काही गेली नाही. मला माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे उद्या वगैरे मी तिच्या स्कूलमधून पुस्तकं वगैरे घेऊन येणार आहे. आणि नंतर मग मी चपात्या वगैरे करायसाठी घेतल्या. आणि चपात्या वगैरे झाल्यानंतर मला देवाची पूर्ण पूजा करून घ्यायची होती आणि परत भरपूर कामं करायची होती. तर चल म्हटलं पटापटा चपात्या करून घ्यावं, कारण हिच्या पप्पाला लेट होते. हिच्या पप्पा 9:30च्या दरम्यानच, म्हणजे 9 ते 9:30च्या दरम्यानच ऑफिसला जात असते, कारण आम्ही खेड्यामध्ये राहतो आणि हिच्या पप्पाची जॉब यवतमाळला आहे, म्हणजे शहराच्या ठिकाणी आहे. तर अर्धा तास वगैरे यांना जायलाच लागते. त्यामुळे मग हे घरून लवकरच निघत असते. त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून देत असते. आणि मी आज काही नाश्त्याला वगैरे केलं नव्हतं, तर ते भाजी पोळीच खाणार होते सकाळी. त्यामुळे मग मी पोळ्या वगैरे गरम गरम करून घेतल्या आणि त्यांना जेवणासाठी वगैरे देऊन दिलं. त्यांचा टिफिन वगैरे भरून ठेवला होता साईडला. त्याला निघायला थोडा वेळ होता. तर चल म्हटलं पूजा वगैरे करून घ्या. तर पूर्ण असं क्लीन करून घेतलं. आज मंदिर उचलून पूर्ण क्लीन करायचं होतं, परंतु माझी हिंमतच होत नव्हती, कारण माझी BP लो नेहमीच होत असते. आणि मी लिंबू पाणीही पिलं होतं, तरी पण मला एनर्जी आल्यासारखं काही वाटतच नव्हतं. तर चल म्हटलं असंच वरून वरून पूर्ण असं पुसून घेतलं मी ओल्या कापडने. आणि खूप सारा धूळ झालेला होता. 2-3 दिवस का होईना, परंतु आपण खाली झाडतो, स्टाईल झाडतो वगैरे ना, त्याचा कचरा खूप बसते. आणि आमच्या अंगणामध्ये फ्लोरिंग नाही आहे ना, म्हणजे करायचंच आहे, तर त्याचाही खूप सारा कचरा वगैरे पडतो. त्यामुळे ना खूप असं घाण वगैरे होते इथे. तर मग मी घेतलं, वरच्या फोटोवर वगैरे फुलं होते तेही पुसून घेतले. आणि आमचे जे लायटिंग आहे ना, हे दिसत आहे ते बंद झालेली आहे, तर ते पण काढून ठेवायची होती. मला काय झालं माहीत नाही, आतापर्यंत चालू होती परंतु आता ती बंद झालेली आहे. तर हिचे पप्पा म्हटले की चला आपण काढून घेऊ ते लायटिंग. तर काही वेळ आलाच नाही, तर आज मी काढून घेणार होती त्या लायटिंगला पण. आणि हे बघा, असे बैल वगैरे मी ठेवलेले आहे वर पोळ्याचे, कारण कसं बाजूला वगैरे ठेवले तर ते फुटून जातात, आणि असे ठेवले तर चांगले राहते. मोठे मोठे आणले होते, छान आणले होते, तर ठेवून दिले आहे मी. मग नंतर घेतली मी पूजा करायसाठी. खूप सारं करायचं होतं, जे देव वगैरे पूर्ण एका याच्यामध्ये काढून घेतले होते. आणि मी एकत्र काही देव धुत नाही, एक एक करूनच धुत असते. तर मी देव वगैरे पूर्ण धुवून घेतले. आणि कसं आहे ना, तब्येत चांगली नसली की कशातच मन लागत नाही, जेवावंसंही नाही वाटत होतं. मला खूप गळल्यासारखं होत होतं. आणि ह्या बरसातीचं वातावरणही खूप खराब आहे, तसंही मला खूप घाम जातो. परंतु असं आहे, आज तर खूपच गरम होत होतं. आणि आमची ना कालपासून लाईटच नव्हती. आता जेव्हा मी पूजा करायला बसली तेव्हा लाईट आली. आणि रात्रभर लाईट नसल्यामुळे झोपही माझी झालेली नाही रात्री, कारण लाईट नसली की आमच्याकडे खूप मच्छर होते. कारण कसं आहे, झाडं वगैरे खूप आहे ना, आणि नालीही आमच्या घराला लागूनच आहे, तर मच्छरही आमच्याकडे खूप असते. तर माझी झोप काही झालेली नव्हती, मला फ्रेश काही वाटतच नव्हतं. तर चल म्हटलं पटापटा आज कामं करून घेऊ आणि नंतर मग दुपारचा आरामच करू, कारण काही कामं करायची काही इच्छाच होत नव्हती. तसे तर कामं भरपूर पडलेले आहे. धान्य वगैरे निवडायचं होतं, आमचे पापडही व्हायचे आहे. तर त्या पापडाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देणारच आहे. माझे उन्हाळ्यात काही पापड करणं झाले नाही. पापड काय घरातल्या घरात जास्त काही ऊन त्याला लागत नाही, त्यामुळे मग मी केले नाही. तर आता 1-2 दिवसात मी करणारच आहे, परंतु आज बरं नसल्यामुळे आज काही मी केलं नाही ते सगळं. आणि नंतर मग पूजा वगैरे करून घेतली, सगळं क्लीन करून घेतलं. आणि हे बघा, हे मंगल कलेश आहे. हा मी मंगळवारी मांडत असते, परंतु आज काही मंगळवार नाही, आज बुधवार होता. त्यामुळे मग मी तसाच राहू दिला त्या कलेशाला. जर आपल्याला मंगळवारी काही अडचण वगैरे असली तर आपण काही त्यातलं पाणी वगैरे चेंज करत नाही, तसाच राहतो. मग ते 15 दिवस मंगल कलेश आमच्याकडे भवानी आहे, तर मी दर मंगळवारी ठेवत असते. आणि हे जे पिंड आहे ना, हे आमची तुळशीजवळ होती आधी, परंतु भरपूर अशा शेजारी ताई वगैरे सांगत होत्या की ते तुळशीजवळ नसावं पेंड, त्यामुळे मग मी घरात आणली. परंतु जो नंदी आहे ना, त्याच्याजवळचा तो तुळशीजवळच आहे. जर तुम्हाला माहिती असेल की नंदी वगैरे कुठे ठेवायचा किंवा देवाजवळच आणून ठेवू की काय, तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा. मला ते काही कळतच नाही आहे. मी पिंड इथं उचलून आणलेली आहे, परंतु जो नंदी आहे ना त्या पिंडीजवळचा, ते आता तुळशीजवळच आहे माझा.
तर अशी एक काकू ही म्हणत होती की जिथं पिंड असते तिथंच नंदी असते, तर मला काही सुचतच नाही आहे त्या नंद्याला घरात आणावं की तिथेच ठेवावं. तर तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा नंदी कुठे ठेवू वगैरे. आणि नंतर मग छोटी छोटी चाफ्याची मस्त फुले लागलेली होती, तर मग मी सगळे फुलं वगैरे तोडून आणली होती. आमच्याकडे फुलाची काही कमी नाही, खेड्यात राहतो ना, त्यामुळे भरपूर अशी फुलं आमच्याकडे मिळत असते आणि झाडेही भरपूर लावलेली आहे मी. परंतु कसं आहे की मातीच नाही आमच्याकडे, जे पूर्ण मुरुम जे असते ना कडक असा गोट्यासारखा तसा आहे, माती नाही, त्यामुळे ते झाडे खुंटतात. मी त्याची खूप केअर करते, परंतु जास्त काही ते राहत नाही. तर आता आमचं अंगण वगैरे व्हायचं आहे, अंगण जेव्हा होईल तेव्हा माती वगैरे आम्ही आणणार आहे आणि नंतर मग झाडाची निगा मस्त होईल आणि फुलंही राहील. तरी पण आमच्या शेजारी वगैरे खूप सारे फुलं मिळतात, कारण खेड्यात काही फुलाची कमीच नसते, जिथे त्याचे झाडे लावलेले आहे. तर अशा प्रकारे मी पूजा वगैरे करून घेत होती आणि देवायला पाणी वगैरे ठेवत होती. मी एक एक करून देव धुत असते, एकत्र देव धुवू नये म्हणते आणि हे पाणी जे आहे ते साईडला झाडाखाली टाकून देत असते. तर अशी मी पूजा करते. तर तुम्ही कशी करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी प्रत्येक ठिकाणी माझे असे वेगवेगळ्या ठिकाणी देव ठेवले, एकीकडे कलेश, एकीकडे महादेवाची पिंड आणि तिकडे स्वामी समर्थ वगैरे ठेवलेले आहे. आणि सर्व देव तर मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं पाणी ठेवत असते आणि नैवेद्यही वेगवेगळं दाखवत असते. तर त्यांना नैवेद्यासाठी साखरच ठेवणार होती. आज मी काही असं चपातीचे वगैरे नैवेद्य काही केले नव्हते, तर त्यांना साखर मी वेगळीच काढून ठेवलेली होती. एका म्हणजे जे आपलं प्लॅस्टिकचा डबा आहे माझ्याकडे, हे हळदी कुंकात आलेलं आहे मला, तर त्यामध्येच मी साखर काढून ठेवलेली होती आणि ते मी त्यांना देवाला ठेवत असते, म्हणजे वेगळीच काढून ठेवत असते. आपल्याला कधी प्रॉब्लेम वगैरे असलं तर आपण त्या साखरला हात वगैरे लावतो ना, त्यामुळे वेगळंच ठेवलेलं आहे सगळं. आणि बघा अशी माझी पूजा तयार आहे, म्हणजे झालेली आहे रेडी. आणि खूप चांगलं वाटत होतं मला, कारण 2-3 दिवस झाले मी पूजा केली नाही आणि स्वामीला मी मुजरा वगैरे करून घेतला, कारण स्वामी समर्थाशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच नाही, अशक्यच आहे सगळं. तर मी देवाला खूप मानते आणि स्वामी समर्थाला तर खूपच मानते. माझे स्वामी समर्थ हे आईच आहे माझी, जे की मी त्यांना सगळं काही माझ्या जीवनातल्या घडामोडी सांगत असते. तर असा होता